आणि आता पुढची बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाण्यामध्ये शिवानी कळमेकर हे जे बनावट हत्याकांड प्रकरण जर तुम्हाला आठवत असेल तर या सगळ्या प्रकरणी आता पोलिसांवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। एबीपी माझाने ही सगळी बातमी लावून धरलेली होती आणि त्यानंतर आता एक कारवाई करत पोलीस निरीक्षक जे आहेत सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना निलंबित करण्यात आलं। मात्र या संपूर्ण प्रकरणाचे तपासाचं मार्गदर्शन करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झालं। दरम्यान या धक्कादायक प्रकरणात बुलढाणा पोलिसांनी शिवानी कळमेकरच्या कथित हत्येच्या आरोपाखाली मध्य प्रदेशातील बापूराम कळमेकर आणि त्यांचा मुलगा अजय कळमेकर या पितापुत्रांना अटक केली होती। विशेष म्हणजे प्रत्यक्षात कोणतीही हत्या झालेली नसताना या दोघांना तुरुंगामध्ये तब्बल 22 दिवस राहावं लागलं होतं। दरम्यान बुलढाणा बनावट हत्याकांड प्रकरणी खोटा तपास करणारे जे सुनील अंबुलकर आहेत पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणात पितापुत्रांना 22 दिवस जेलमध्ये डांबून ठेवलं होतं। पोलिसांनी कुठलाही त्रास दिला नाही। आम्ही स्वतःहून गुन्हा कबूल केला, त्यामुळे आम्ही दोषी आहोत असं पोलीस सांगत होते। पण आता कळमेकर पितापुत्रांनी पोलिसांचे हे आरोप जे आहेत ते फेटाळून लावले आहेत। यहाँ से हमारे को पुलिस वाले ने उठा के लेके गए, वहाँ पूछताछ कर रहे हैं कि तुमने तुम्हारा लड़की को मारे घर पे। हमने नहीं बोल रहा, फिर भी वो गोली रहा कि तूने मारे। एक रात वहाँ रुकाया हमारे को सरकार थाना के। फिर उसके बाद में फिर दूसरे दिन मारना चालू करे उन्होंने। मारते मारते फिर हमको खूब लोग समझे कि तुम्हारा परिवार उनको लेके जा रहा था, पूरा परिवार को उठा के लेके। फिर पैसे को भी मांग किए थे उन्होंने 5 लाख। तो जंगल में लेके गया, फिर चालू करा मारना। हमारे बॉडी दिखाया नहीं कुछ हमारे को, और गेस्ट मतलब रात में 12 में उनने तो सवेरे जाके मतलब गेस्ट हाउस में ले गए, तो वहाँ जाके मारे उनने। तो बोले बॉडी मतलब लाश किसकी, बोले हमारे बाल में ही। उन्होंने बताया नहीं, तो उन्होंने मतलब कपड़े खोला, फिर उन्होंने मारना चालू करा। जम के मारे उनको लटकाया, फिर उनने बोला, फिर मैंने वही बोला और हमने मारे थे। उन्होंने पैसे की मांग करे थी। दरम्यान आता या पितापुत्रांनी आरोप फेटाळल्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, ते म्हणजे बुलढाणा पोलिसांनी जे अंत्यसंस्कार केलेले होते तो मृतदेह नेमका कोणाचा होता याबद्दल कुठलीही स्पष्टता नाहीये। खरं तर हे अंत्यसंस्कार करून जवळपास महिना लोटला गेलेला आहे, मात्र याचं उत्तर किंवा याची उकल किंवा याचा कुठलाही धागा पोलिसांना मिळाला नाहीये। त्यामुळे पोलिसांची क्षमताच चव्हाट्यावर आली। पोलिसांकडून यासंबंधी कसलीच माहिती दिली जात नाही। पोलिसांनी दुसऱ्या कुठल्या केसमध्ये या कळमेकर पितापुत्रांना गोवण्याचा प्रयत्न केला होता का अशी शंकाही या निमित्तानं व्यक्त होते। पोलीस महासंचालक सदानंद दाते उद्या स्वतः बुलढाण्याला जाऊन आता या सगळ्या प्रकरणाचा जो आढावा आहे तो घेणार आहेत। त्यानंतर आता याचा छडा लागणार का हा प्रश्न मात्र कायम आहे।